लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता खात्यात येणार, शासन निर्णय जाहीर. होय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा 8 डिसेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन 2025-26 या आर्थिक वर्षात सामाजिक सुरक्षा कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लेखा शीर्षकाखालील 3,960 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे. वित्त विभागाच्या संदर्भाहीन रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी उद्दिष्टाखाली 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून प्रमुख सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता, हा जो निधी आहे शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता सुद्धा या ठिकाणी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी असे सुद्धा आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे.